सर्वप्रथम तर इथे गणेश पूजन केलं जात आहे. महिलांच्या हस्ते इथे गणेश पूजनाचा मान मिळतोय. च्या दिवसातील संगमालक आपण पाहू शकतोय मंचावर उपस्थित आहेत. त्या सर्व संगमालकाच्या निर्देशनाखाली इथे मात्र गणेश पूजन केलं जात आहे. आपण पाहू शकतो स्क्रीनवर आपल्या गावातील सरपंच साहेब माननीय श्री जितेंद्रजी दळवी, तसंच उपसरपंच साहेब माननीय श्री भावेशजी धर्ममेर, आपण पाहू शकतो सर्व संघ मालक विश्रामजी ठाकूर, स्वप्नीलजी मोरे, दीपेशजी तामोरे, निकेशजी जाधव, मिस्टर प्रशांत पाटील, महेशजी अंबिरे इथे उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि निर्देशनाखाली इथे गणपती बाप्पांना मानगी दिला जातोय. कुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. मंगलमूर्ती. तसंच आपण पाहू शकतोय आपल्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा इथे पूजलं गेलंय. मी नक्कीच गर्जना करेन छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊंचा, राजमाता जिजाऊंचा, आई दिलवडी माते की, बजरंग बली की, शंकराचार्य गुरु महाराज की. माननीय श्री सरपंच साहेब तसंच उपसरपंच साहेब जितेंद्रजी जळवी आणि भावेशजी धर्ममेर यांना विनंती करतोय की त्यांच्या हस्ते इथे प्रतिमेला हार घालायचा आहे आणि जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खेळाडूंमध्ये प्रेक्षकांमध्ये सुंदर छायाचित्र आपण पाहू शकतो आणि सुंदर अशी सुरुवात या जीपीएलची आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या या पर्वामध्ये खूप सुंदर असं आयोजन जे आपल्या भेटीस पाहायला मिळते. यंदाच्या या पर्वात गावातील सरपंच उपसरपंच साहेब यांच्या हस्ते इथे बाप्पांना आणि महाराजांना इथे हार घातला जातोय. भावीजी धर्ममेर यांना विनंती असेल की त्यांच्या हस्ते इथे श्रीफळ फोडायचं आहे. पाटील यांना मी विनंती करतोय तर तन्मेश पाटील यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते इथे श्रीफळ फोडून घ्यायचं आहे. गाव एंटरप्राइजेस संघाचे स्वप्नील मोरे यांना विनंती करतोय की त्यांच्या हस्ते जे आपल्याला सुंदर असे चमचमत्या ट्रॉफ्या त्यांना मात्र हार घालायचा आहे. आपण पाहू शकतो जय शिवराय संघाचे संघ मालक आहेत स्वप्नीलजी मोरे. खूप सुंदर असे चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला आपण पाहू शकतात स्क्रीनवर. टाळ्यांचा गजर इथे झाला पाहिजे. आपण पाहतोय खूप छान अशी सुंदर आणि या यंदाच्या ह्या पर्वात खूप सुंदर असं हे छायाचित्र टिपलं जात आहे. आपण पाहू शकतो विश नेटवर्कच्या माध्यमातून
हे घरबसल्या आपण थेट प्रक्षेपण पाहू शकतोय. तसंच तसंच मी माननीय महेशजी हंबीर यांना विनंती करतोय की त्यांनी यायचं आहे आणि ते मात्र श्रीफळ फोडायचं आहे. पुढील उद्घाटन हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तरी सर्व ओनर्सला मी विनंती करेल की त्यांनी आता मात्र आपल्याला मैदानात जमायचं आहे. हॅलो राम. त्याच्या आतमध्ये आपण पाहू शकतो को सर्व संघ मालक इथे उपस्थित आहेत. तर आपण पाहू शकतो मैदानाच्या आत भूमिपूजन पाहायला मिळते. हे क्रिकेटचं हॅलो तसंच मी विनंती करेन श्री निकेत जाधव यांच्या हस्ते श्रीफळ फोडायचं आहे. तसंच हार घालायचा आहे विकेट्सला.
हॅलो. तर चला विनंती करायचं निकेत जाधव ओनर्स आपण बघतोय त्यांच्या हस्ते विकेट्सला हार घालायचा आहे. तसंच समोरील विकेट्सला मी विनंती करेन श्री 11 संघाचे संघमालक दीपेश तामोरे यांच्या हस्ते विकेट्सला हार घालायचा आहे. ते मात्र श्रीफळ फोडला जात आहे. खूप छान छायाचित्र आपण पाहू शकतो यंदाच्या या पर्वात. तर आपण पाहू शकतो दीपेशजी तामोरे यांच्या हस्ते विकेट्सला हार घातला जात आहे. श्री 11 संघाचे संघमालक. तसंच श्रीफळ फोडला जाते विकेट्सवर. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. तसंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते समोरील विकेट्सला हार घालायचा आहे. नारळ फोडायचा आहे. चला मी विनंती करतो सरपंच साहेब त्यांनी आपल्या हातात बॅट पकडायची आहे. उपसरपंच साहेब आपण बॉल पकडायचा आहे आणि विकेटचं इथं उद्घाटन करायचं आहे. तसंच सर्व संघ मालकांनी तिथे उपस्थित संघ मालकांनी इथे मात्र उद्घाटन करायचं आहे विकेट्सवर. प्रत्येकाने आपापल्या हातात बॅट पकडायचा आहे. छान असं उद्घाटन आपण पाहतोय. मला वाटते जितेनजी साहेब बॅट सोडायचा नाद नाहीये. छान असं उद्घाटन. मी सर्व संघ मालकांना विनंती करेन त्याने उद्घाटन करून घ्यायचं आहे. साठी यायचंय आणि पहिली मॅच आपण पाहायला मिळेल श्री 11 विरुद्ध श्री दत्त साई अशी मॅच आपण पाहू शकतो. तसंच तन्मयजी पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते इथे नाणेफेकी करून द्यायचं आहे. चला दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम इथे आपल्याला राष्ट्रगीत केलं जाईल. सर्व प्लेयर्सला ग्रामस्थांना विनंती करेल की सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वप्रथम तर इथे राष्ट्रगीत केलं जाईल. प्लीज सर्व ग्रामस्थांना सुद्धा विनंती असेल सर्वांनी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू.
विश्राम आणि खूप छान असं आपल्या देशाचं राष्ट्रगीत इथे गायलं गेलं आणि कानावर पडलं गेलंय. खूप छान अशी सुंदर सुरुवात आपण पाहतोय आणि लगेचच इथे टॉस केला जाईल. आपण पाहू शकतो पहिली मॅच श्री 11 विरुद्ध श्री दत्तसाई. तर सर्वप्रथम इथे टॉस केला जाईल. मी विनंती करेल श्री विश्रामजी ठाकूर यांच्या हस्ते इथे नाणेफेकी, तन्मेश पाटील यांच्या हस्ते इथे नाणेफेकी केली जाईल. तर आपण टॉस बघू शकतोय. खूप चांगला टॉस आपल्याला बघायला मिळतोय. GPL विरुद्ध 2026 असा टॉस आहे. दोन संघ आपल्याला इथे मिळालेले आहेत. सर्वप्रथमतः या पहिल्या मॅच मध्ये आपण बघतोय श्री दत्तसाई विरुद्ध श्री 11. श्री दत्तसाई संघ इथे कॉल घेतोय. GPL टॉस विन झालेला आहे. श्री दत्तसाई सर्वप्रथम तिथे टॉस जिंकलेला आहे यंदाच्या या पहिल्या पर्वामध्ये आणि खूप छान सुरुवात दत्तसाईसाठी टॉस विन झालेला आहे इथे. आपण बघू शकतो दत्तसाई संघाचे ओनर्स धनंजयजी बँगलोरी, चेतनजी बँगलोरी यांचा हा संघ आहे. छान सुरुवात मिळालेली आहे ह्या संघाला. संघ मालक सध्या इथे उपस्थित नाही आहेत. तसं सर्व संघ मालकांनी शेक हँड करून घ्यायचं आहे. नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. श्री दत्तसाई संघाने टॉस इथे जिंकलेला आहे. सकाळचं हे सुंदर सत्र आपण पाहू शकतोय. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट्सवर दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत. खूप छान छायाचित्र तिथे टिपलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन मजबूत संघ पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतील या सकाळच्या सत्रात. श्री 11 विरुद्ध श्री दत्तसाई असे हे दोन संघ आपण पाहू शकतोय. तर बिग फाईट आपण पाहायला मिळेल. एका बाजूने तन्मय केनी तर दुसऱ्या बाजूने जितेंद्र निजाई. दोन टेनिस क्रिकेटचे नाव आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिलं एक गाव एक संघासाठी खेळले जाणारे हे खेळाडू, परंतु आज मात्र GPLच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या टीम